नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या दिवशी केलेली छोटीशी सेवा देखील आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी प्रकट दिनी कोणती सेवा करावी, कोणते उपाय केल्याने स्वामी प्रसन्न होतात आणि कोणत्या चुका टाळाव्यात. स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. त्यांनी आपल्या भक्तांचे संकटातून रक्षण केले, दुःख दूर केले. प्रकट दिवस म्हणजे तो दिवस जेव्हा स्वामींनी आपल्या अस्तित्वाची जाणीव भक्तांना करून दिली. या दिवशी स्वामींची मनापासून सेवा केल्याने मनोकामना पूर्ण होतात, घरात सुख शांती येते आणि अडथळे दूर होतात. त्यामुळे स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामींची विशेष पूजा करावी. सर्वप्रथम स्वामींचे पूजन करावे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा. त्यानंतर आपल्याला स्वामींची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि फुले अर्पण करायची आहेत. ही पूजा करत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ नामजप करायचा आहे. तुम्ही हा 11 वेळा करू शकता, 108 वेळा करू शकता. जसं तुम्हाला शक्य आहे तसं तुम्ही ही सेवा करू शकता. त्यानंतर दुसरी सेवा आहे नामस्मरण आणि जप. म्हणजेच तुम्ही या दिवशी स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. तुम्ही हा जप 108 वेळा करा, 11 माळी जप करा. जसं शक्य असेल तसं तुम्हाला हा जप करायचा आहे. शक्य असेल तर दिवसभर जप सुरू ठेवा. तुम्ही हा जप तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल तर त्याच्यासमोर बसून तुम्ही हा जप करू शकता. किंवा तुम्ही तुमच्या घराजवळ जर स्वामींचं केंद्र असेल तर त्या केंद्रामध्ये जाऊन सुद्धा हा नामजप करू शकता. पण या पवित्र दिवशी नामजप करायला विसरू नका. शक्य असेल तेवढा नामजप या दिवशी आपल्याला करायचा आहे. तिसरी सेवा आहे स्वामी चरित्र वाचन. स्वामी चरित्र सारामृतमधील काही अध्याय वाचा. शक्य असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृतमधील 21 अध्याय वाचावेत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये श्री स्वामी समर्थ सारामृत वाचनाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे ही सेवा अजिबात चुकवू नका. त्यानंतरची सेवा आहे अन्नदान. या दिवशी आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे गरिबांना अन्नदान करायचे आहे. पक्ष्यांना दाणे टाकायचे आहेत. कारण स्वामींना अन्नदान खूप प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी आवर्जून अन्नदान हे करायचे आहे. विशेष करून प्रकट दिना दिवशी आपल्याला पिवळ्या वस्तूचे दान करायचे आहे. कारण पिवळ्या वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे या वस्तूचे दान या दिवशी आवर्जून करायचे आहे. प्रकट दिना दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यावी असं वाटत असेल तर आपल्याला संध्याकाळी दिव्यांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे. म्हणजेच आपल्याला प्रकट दिना दिवशी आपल्याला संध्याकाळी 5 किंवा 11 दिवे आपल्याला स्वामींसमोर लावायचे आहेत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी स्वामींना मनापासून प्रार्थना करा. स्वामींना आपल्या मनातील इच्छा सांगा. श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामींची ही सेवा करत असताना या चुका टाळा, नाहीतर आपल्याला या सेवेचे फळ मिळणार नाही. स्वामींची सेवा करत असताना फक्त दिखावा करू नका. मनामध्ये कोणतीही शंका ठेवू नका. सेवा करताना राग, नकारात्मकता ठेवू नका. श्रद्धा आणि विश्वासाने स्वामी कृपा नक्की होईल. स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हा 21 वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि त्यानंतर एक नारळ स्वामींसमोर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो वाहून द्यायचा आहे. हा नारळ ठेवताना आपल्या मनामध्ये जी काही इच्छा, मनोकामना आहे ती आपल्याला स्वामींना बोलून दाखवायची आहे आणि ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे. भक्तांनो, जर तुम्ही ही सेवा श्रद्धेने केली तर स्वामी नक्कीच तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.